मनात ठेवून जिद्द गौरी वचनबद्ध, मनात ठेवून जिद्द गौरी वचनबद्ध, न्याय ही देई गौरी सर्वांची ताई गौरी, न्याय ही देई गौरी सर्वांची ताई गौरी, अन्यायाची दुश्मन गौरी, दुखितांचे जीवन गौरी, संकटास जाऊन भिडते, स्त्री हक्कासाठी लढते, ममतेची मूर्ती गौरी, श्रद्धा धन प्रीती गौरी, आंधळ्याची होऊन काठी, दुष्टांना दावी काठी, लाचारीवर तरी मात ही दिन दुबळ्या दे साथ ही, समाज सेवक गौरी, समाज सेवक गौरी, वचनबद्ध गौरी. कसे आहे बाबा? तुला काही बातमी कळली का? रागिणी, मी जर खाण्याचं ठरवलं ना तर सगळी पाळमुळं उखडून काढेन मी जर जोरात बोलायचं ठरवलं ना तर कानठळ्या बसतील तुझ्या. हा माझा मुलगा आहे. काय ना मॅडम, हे बघा, आधी सोडा त्याला आणि नीट बोला. ड्रग्ज घेताना पकडले मी याला. तुम्हीच आमच्यावर खरं उपकार केलेत ना. नाही नाही रावसाहेब, उपकार आहेत त्या माऊलीचे. मोठ्या मालकीणबाई कुसुमताईंचे. रावसाहेब, मी शिकलो, नोकरीला लागलो कारण माझी आई कुसुम गृह उद्योगात नोकरीला होती. कुसुमताईंनी मदत केली म्हणूनच मी शिकलो. रावसाहेब, विक्रमला सांभाळा, ड्रग्जवाल्याबरोबर असतो हा. येतो मी. नमस्कार. गेला काय रे? गेला काय रे इन्स्पेक्टर? गेला गेला. यांना काय बकरेच हवे असतात? पैसे उकळण्याचे धंदे नुसते. तुम्हाला काही बोलायची गरज आहे का विश्वंभर? तसं नाही रावसाहेब, पण ही माणसं तुमच्यापेक्षा जास्त चांगली दिसतात, इमानदार दिसतात. ₹1000 लाच देता इन्स्पेक्टरला, लाज नाही वाटत? हे रावसाहेब सरदेशमुखांचं घर आहे, दारूचा अड्डा नव्हे. अहो, पण आपल्या मुलासाठीच देत होता ना दादा? गरज नाही. माझ्या मुलाने एकतर गुन्हा करू नये आणि जर केला तर त्याची शिक्षा भोगायची तयारी ठेवावी. पण डॅड, त्या इन्स्पेक्टरने मला दोन रावसाहेब, हो, करड्या मुलावर हात उगारायचा म्हणजे मुलांच्या मनावर वाईट परिणाम होतात रावसाहेब. एक मिनिट. मध्ये बोलायची गरज नाहीये. माझ्या मुलाशी मी कसं वागायचं हे कोणी मला शिकवण्याची गरज नाहीये, कळलं ना? विश्वंभर गेस्ट रूम तिकडे. हो, काय चुकीचं बोललाय दादा? एक शब्द बोलण्याची गरज नाहीये. ते घडलं त्याचं गांभीर्य लक्षात येते का तुमच्या? का पुन्हा वाद घालायचा माझ्याशी? डोळे वटारून कोणाकडे बघतेस?
अरे पोलीस आपल्या ड्युट्याला ड्रग ऍडिक्ट मुलांबरोबर पकडतात ही अभिमानाची गोष्ट आहे, कौतुकाची गोष्ट आहे का? ठीक आहे ठीक आहे, मग उद्या पेपरमध्ये जाहिरात देतो ना मी. आमच्या येथे श्री कृपेवरून आमचे श्रीमंत विक्रमराव यांना नशेमध्ये असताना पोलिसांनी अटक केली आणि 4 लाफे लावले. किती संतापताय तुम्ही, किती त्रागा करताय. कारण तुला जबाबदारी कळत नाहीये ना. काय अरे खरं तर सगळ्यांच्या आधी तू त्याच्यावर मुस्कानात मारायला पाहिजे होतीस. पण या विश्वंभरच्या नादाला लागून त्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतेस, त्याच्या बोलण्याचं समर्थन करतेस तू. अरे हा माणूस न 6 वर्ष जेलमध्ये होता. $20 लाखांची अफरातफर केली म्हणून सरकारी पाहुणे ते तिकडे तुरुंगामध्ये. अरे विश्वंभरला तर हा प्रकार अभिमानास्पदच वाटत असेल. चला आता आपला भाचा आपल्या लाईनीत आला. किती बोलताय तुम्ही. होतो ना त्रास. तू विनाकारण लोकांना बोलतेस, मी कारणाशिवाय बोलत नाही. हा? विश्वंभर येस तुम तिकडे. सॉरी, ते माझे मित्र मला. तेव्हा बेटा याचा मित्र, अरे आपण कुठल्या खानदानाचे. आपली पद प्रतिष्ठा ही आता तुम्ही जपायला हवी ना. बाळा ही शर्मेची गोष्ट आहे, खरंच शर्मेची गोष्ट आहे. पोलीस तुला धरून आपल्या घरी इथे घेऊन येतात. आपल्या घरात आजपर्यंत अशा गोष्टी कधीच घडल्या नव्हत्या. पोलीस आपल्या घरी आले ना याची खूप चर्चा होणार बाळा. वाईट आहे. जीवा विक्रम चल. थांब तू थांब. अहो आत घेऊन जाते ना त्याला. का कशा करता जीवा. जी विक्रमला आतमध्ये घेऊन जाऊ, त्याच्याकडे नीट लक्ष दे. जी. जा पळ जा. ये बैठ. त्या बॅग द्या माझ्याकडे. दे. मनात साठलेला सगळा राग माझ्यावरती काढायचा असेल ना. नाही कारण मिळालं ना तुम्हाला. मला बोलण्याची, मला खजील करण्याची एक संधी तुम्ही वाया जाऊ देत नाही. पण रावसाहेब, तरण्या ताठ्या मुलावरती हात उगारणं बरं नाही. त्याला तुम्ही समजावूनही सांगू शकला असतात ना. अहो मोठा झालाय आता तो. जाऊ दे, मी बघते विक्रमकडे. इतक्या वर्षानंतर आपण एकमेकांसाठी परकेच आहोत. मला काय म्हणायचं ना, तुला काय सांगायचं दोघांना नाही कळत. पण एक गोष्ट नक्की, विक्रमच्या या अशा वागण्याला आपण दोघंही जबाबदार आहोत, तू आणि मी. आपल्यातले सततचे वाद, तुझी सततची तक्रार यामुळे विक्रम आणि तेजस्विनी दोघेही सैरभैर झाले. हे बघ रागिणी, एक गोष्ट सांगतो, जरा शांतपणाने ऐक आणि नीट विचार कर. विक्रम जर गैरमार्गाला लागला ना तर त्याला जबाबदार आपणच असणार आहोत. पण असं होता कामा नाहीये. खरंच हे होता कामा नाहीये. त्या मुलांमध्ये, भावंडांमध्ये अशी आपापसात स्पर्धा लावण्याचं सोडून दे. खरंच सोडून दे प्लीज. तुमचं झालं ना की सांगा, म्हणजे पुढच्या कामाला लागता येईल मला. रागिणी, आधी बापासारखे वागा, त्यांचा विश्वास संपादन करा आणि मग बोला त्यांना. म्हणजे काय करायचं? हे वाक्य तुझ्याकडून 10 वेळा ऐकलं मी. म्हणजे काय करा? मुलांवरती अमाप पैसा उधळा, त्यांचे हट्ट, त्यांचे लाड पुरवा, जे मागतील ते त्यांना आणून द्या. तू काय केलं सगळं? तू काय विचार करतेस? मग
सोडा मला, बोल रागिणी. सोडा. अरे देवा, कुठली भाषा समजते हिला. आज घरापर्यंत पोलीस आले तरी रागिणीची झोप उघडत नाही. मला दोष देण्यात धन्यता मानते ती, पण मुलांचं आयुष्य चुकीच्या मार्गाने जात आहे याचा विचार रागिणी का करत नाही. देवा, मी आहे तोवर आरडाओरड करून मुलांना कसं वागावं ते शिकवतोय. माझं अचानक काही बरं वाईट झालं तर आज विक्की आला नाहीस का? आला होता, पण जाम चिडलेला रे तो. माझ्याशी पण काही नीटचं बोलला नाही. फार मुडी आहे यार तो. मोडी नाही रे, विक्कीच्या घरातलं वातावरण सुद्धा चांगलं नाही. विक्की सांगत असतो ना, त्याच्या घरात सतत मॉम डॅडची भांडणं चालू असतात आणि हा घरी असतोच कुठे. सारखं मित्रांसोबत रात्र बाहेर फिरणं, दारू पिणं. हे चांगलं नाही यार. नाहीच आहे. श्रीमंत माणसांची ही मुलं अशीच असतात रे. बापाकडे अमाप पैसा, पण ही मुलं ही कुठे जातात, काय करतात हे कुठे बघतात ही श्रीमंत माणसं. पण रावसाहेब तर फार शिस्तीचे आहेत ना. विक्कीला त्याच्या मम्माने जास्त लाडावून ठेवलं. त्याची मम्मा त्याला लागेल तितका पैसा देते आणि हा ते जाऊन उडवतो. हे बरं नाही. अशाने विक्की वाया जायचं. राधाताई, राधाताई. सावित्री, ये बस ना, ये बस. काय ग? रागिणी वहिनी काही बोलल्या का तुम्हाला? अजून गौरी आणि भैरव बद्दल तिला काही सांगितलेलं नाहीये. कळलं की ती तमाशा करणार आहे नक्कीच. तसंही रागिणीच्या मनाविरुद्ध काही झालं की आकाश माताळ एक करते ती. आणि या सगळ्याचा जास्त त्रास रावसाहेबांनाच होणार. त्यांच्या सहनशक्तीची कमालच वाटते. आणि रागिणी या लग्नाला विरोध करणारच. हो, पण म्हणून तिला घाबरून गौरीनी लग्नच नाही का करायचं सावित्री? ते झालंच हो, पण आम्ही नोकर माणसं ना. रावसाहेबांच्या मनात असले भेद नसले तरी रागिणी वहिनी याचं भांडवल करणारच ना. आता काही गोष्टी आपल्या हातात नसतात सावित्री. गौरी आणि भैरव लहानपणापासूनचे मित्रमैत्रिणी आहेत. मला अंदाज होताच हे असं काहीतरी घडणार. अर्थात त्याचा विपरीत परिणाम होणार तो रावसाहेबांवर. भैरवचे बाबा फारच कासावीस झाले तो. घरचे सोडा बाहेरचेही नावं ठेवतील. म्हणतील मुनीमजींनी डाव साधला. ही एक बाजू झाली सावित्री. आणि रावसाहेब जे निर्णय घेतात ना ते तटस्थपणे घेतात. सरदेशमुख परिवाराची भिस्त प्रतिष्ठा जी अवलंबून आहे ना ती या महिला गृहोद्योगावर. आणि हा गृहोद्योग सांभाळणार कोण? गौरी. गौरी हा गृहोद्योग सांभाळणार तो भैरव आणि मुनीमजीच्या सहकार्याने. मग सावित्री तसं पाहिलं तर या लग्नाचं स्वागतच व्हायला हवं. गौरी, माझा निर्णय चुकला का ग मावशी? कदाचित भावनेच्या भरात मी परिणामांचा विचारच केला नाही. गौरी, प्रेमाची समीकरणं मनाची असतात, व्यवहाराची नसतात बेटा. पण याचा त्रास बाबांनाच होणार आणि मुनीम काकांवर शिंतोडे उडणार. मी हा विचार का नाही केला? हरकत नाही. जो निर्णय झालाय तो चांगलाच आहे. आता आपल्याला फक्त रावसाहेबांना सांभाळावं लागणार. तेच तर कठीण आहे.
बाबांना मी इकडे गावाकडे या म्हटलं तर छोटी आई त्यांना तसं करू देणार नाही. सर्वात मोठी अडचण तीच तर आहे. नाही, छोटी आई चुकते असंही मला नाही वाटत. वचनबद्ध गौरी उद्या लोक असंही म्हणतील ना की दुसरी बायको आहे ना, मग नवऱ्याची काळजी कशाला घेईल, पाठवून दिलं गावाकडे. छोटी आई तशी मनाने वाईट नाहीये, पण तिला पहिल्या बायकोचा अधिकार सन्मान मिळाला नाही. शिवाय तिला तेजू आणि विक्रमच्या भविष्याची पण खूप काळजी आहे ग. पण रागिणी वहिनीने तुझ्यावर तरी विश्वास ठेवायला हवा ना. विश्वास? रागिणीच्या शब्दकोशात विश्वास हा शब्दच नाहीये. महाधूर्त आणि कपटी बाई आहे ती. मावशी प्लीज, छोट्या आईबद्दल तू काही असं बोलू नकोस. अगं पण मावशी प्लीज, जसं तुझ्याबद्दल कोणी बोललेलं मला चालत नाही ना, तसं छोट्या आईबद्दलही कोणी बोललेलं मला सहन नाही होत. ती आई आहे माझी आणि आईच राहणार. गौरी, गौरी, पाहिलं सावित्री, हे असं आहे. रागिणी गौरीचा रागराग करते. रागिणीला गौरी डोळ्यासमोरही नकोय. आणि ही गौरी, तिच्या समोर रागिणीला कुणी काही बोललं ना तिला आवडत नाही. कठीण आहे रे देवा. तू क्लासवरून घरी का नाही गेलीस ग? जातीये ग, पण 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 काय बोल. मनात तेजूचा विचार आला ना की खूप अस्वस्थ व्हायला होतं बघ. तुझ्या घरचं ते वातावरण, ते भांडण तिला खूप त्रास होत असणार. हो ना. मला तर तुझ्या मनस्थितीचा विचारच करवत नाही. अगं म्हणूनच ती तर त्या विनायकच्या मागे लागली आहे ना. मागे नाही ग, तो विनायक पण छान आहे. तिला त्याचा आधार वाटतो, सुरक्षित वाटतं. पण मला भीती वाटते ती वेगळ्याच गोष्टीची. भीती? कसली भीती? विनायक सारख्या मध्यम वर्गातील मुलगा जावई म्हणून तुझी आई कधीच स्वीकार करणार नाही. ती हे लग्न कधीच होऊ देणार नाही. हो ना. काय माहिती आता तेजू या सगळ्यांमधून कसं कसं काय करणार. हे बघा, मी देतो ना पैसे. म्हणजे गौरी मला पैसे द्यायला बोलली आणि मग त्यानंतर मी पैसे देतो. काय रे, कॉलेजमध्ये शिकायलाच जातोस ना तू? तुमच्यासाठी भांडते मी. सगळ्यांना नको ते बोलते आणि तू मान खाली घालायला लावतोस मला. Come on, Mama. You know what? I just hate you. Hate you? शरम वाटते माझी, नालायक. हजारो रुपये घेतोस माझ्याकडून ती असली नशा करण्यासाठी. त्यांच्या मित्रांबरोबर गुलछर्रे उडवतोस. मला काय वाटत असेल याचा कधी विचार केलास तू? अरे हे सगळे तुझे प्रताप जर का तुझ्या बाबांना कळले तर काय होईल? पोलीस धरून घरी आणतात तुला. रागिणी शांत हो, शांत हो. नाही दादा, अजिबात शांत होणार नाहीये मी. अरे खूप प्रेम करते रे मी या दोघांवर. माझ्या मुलांच्या सुखासाठी, भविष्यासाठी, अधिकारासाठी रात्रंदिवस झगडत असते मी. माझ्या नवऱ्याशी वाद घालते मी. गौरीला दूर ठेवते. भैरव, मुनीम यांना सतत दूर ठेवत असते मी रावसाहेबांपासून. का? तर माझ्या या मुलांच्या प्रगतीमध्ये, अधिकारामध्ये वाटेकरी नकोत म्हणून. आणि बघतोयस ना, या माझ्या मुलांचे उद्योग बघतोयस ना तू दादा? अगं पण लहान आहेत ती अजून. नाही दादा, लहान नाही येत आता ती. मला मान्य, मी गौरीचा राग करते, शत्रू मानते मी तुला. कळाले? गौरी सारखी जिद्द हवी, कामाची, मेहनतीची सवय हवी.
गौरी सुद्धा गेली ना रे कॉलेजमध्ये. काय पण तिने महिला गृहोद्योगाचा सगळा कारभार सांभाळला. उद्योगधंदा सांभाळून पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तिने. तुमच्यासारखी नालायकासारखी नाही वागली. अरे आपला शत्रू किती बलवान आहे ना याचं जरा तरी भान ठेवा ना. आणि हा माझा मुलगा विक्रम, अरे 10वी मध्ये 2दा नापास झाला. चित्त नाही, मनामध्ये कसली महत्वाकांक्षा नाही. ही अशी माणसं ना अपयशीच होतात. पण मला अपयश मान्य नाही दादा. मी खेळते ना ते फक्त जिंकण्यासाठी. पण ज्यांच्या भरोशावरती खेळते ना ही माझी मुलं जर का अशी लाचार आणि निर्बुद्ध असतील ना तेव्हा मात्र माझी हार निश्चित. वचनबद्ध गौरी पण प्राण गेला तरी चालेल दादा, मी हरणार नाही. कळतंय ना विक्रम? तेजू समजतंय ना तुला? हो मम्मा, पण तू हे जे काय बोलते ते विकीला समजतंय का? पण तुला समजतंय ना? हो, आपण विक्रमला तयार करू. अगं उद्यापासून मी समजावून सांगतो त्याला. लहान आहेत ते, चुकतात, पण चूक लक्षात आली ना की जिद्दीने उभे राहतील. जिद्दीने उभे राहतील. अरे हा माझा मुलगा अजिबात ऐकत नाही रे माझा. आणि तेजू घाबरट आणि भित्री. पण मम्मा, मला फॅक्टरीत इंटरेस्ट नाही आहे. अगं पण आपला उद्योग येतो. तेजू या उद्योगातून करोडो रुपये कमवतो आपण. आणि हे सगळं गौरीच्या घशात जायला हवंय का? आजपर्यंत उभ्या आयुष्यात मी कधी कुणासमोरही हात पसरले नाहीत. पण माझी ही 2 मुलं सतत हात पसरूनच उभी असतात. बाय बाय मम्मा. मम्मा गुड नाईट. लव यू मम्मा. यार मम्मा पण नाही यार, खूप भाषण देते. नॉनस्टॉप FM. तुला माहिती आहे, मेहनत न करता गौरी ताई मेहनत न करता गौरी ताई पैसे देते. मग मजा करून या. एन्जॉय. एक राक्षसीण येते माझ्या स्वप्नात आणि माझ्या मुलाचा सोनेचा संसार उद्ध्वस्त करते हो. आणि माझी गरीब बिचारी सून एका कोपऱ्यात बसून रडत असते. बास भैरव बास, आपण परिणामांची चिंता करायला हवी होती. पण तसा विचारच केला नाहीये. आत्ता करायचा. विषमहार